Hello students, welcome to standard 7. Children, today we are going to study subject science. Chapter 3, Properties of Natural Resources. In last period we have also studied properties of air. We have also studied atmospheric pressure. Today we will discuss about page number 18. When their existence or difference in the air pressure at two different places. म्हणजे काय तर आपल्याला इथे आहे when जेव्हा their existence or different places in the air pressure at two different places म्हणजे जेव्हा दोन ठिकाणांच्या हवेमधला जो दाब आहे किंवा दाबामध्ये फरक पडतो तेव्हा काय होतं बघा the air start following from the place of higher pressure to the place of low pressure. म्हणजे बघा दोन ठिकाणाच्या हवेमधला दाबामध्ये जेव्हा फरक पडतो तेव्हा काय होतं त्या ठिकाणच्या ज्या ठिकाणी हायर प्रेशर आहे त्या ठिकाणाहून जिथं लोअर प्रेशर आहे म्हणजे कमी दाब आहे अशा ठिकाणी हवा वाहू लागती. ओके, ॲट सच टाइम्स वी फील अ ब्रीज और वाइंड ब्लोईंग. मग आपण अशा वेळेस काय म्हणतो बघा वारं सुटलंय किंवा वाऱ्याची झुळूक आली असं आपल्याला जाणवतं किंवा आपण सहज म्हणून जातो. दस वाइंड्स आर अँड इफेक्ट ऑफ द डिफरन्स इन द एअर प्रेशर. म्हणजे बघा हवेच्या दाबात जो आपल्याला फरक पडलेला आहे किंवा काय परिणाम होतो हे आपण पाहिलेलं आहे माहीत आहे आपल्याला. यू विल लर्न मोर अबाउट दिस इन द लेसन कॉल्ड वाइंड इन जॉग्राफी. म्हणजे हे जे वारं आहे याविषयी तुम्हाला अधिक माहिती जॉग्राफीमध्ये लेसन आहे त्याच्यामध्ये भेटेल बघा. तर आता या ठिकाणी आपल्याला ट्रायलिसमध्ये म्हणजे करून पाहायला सांगितलेलं आहे. तुम्ही हे ॲक्टिव्हिटी घरी पण करू शकता. आपल्याला काय करायचं आहे टेक आईस क्यूब घ्यायचे आहेत म्हणजे बर्फाचे खडे किंवा तुकडे म्हणा. इन अ ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाईट. म्हणजे तुमचा जो ग्लास आहे तर त्या ग्लासच्या 3/4 एवढा म्हणजे पाऊण थोडक्यात ग्लास भरून घ्यायचा आहे. नाव ऑब्झर्व व्हॉट हॅपन. हाऊ डीड the water droplets appear on the outside of the glass. म्हणजे आता काय करायचं तुम्हाला त्या ग्लासचं निरीक्षण करायचं आहे आणि ग्लासच्या बाहेर पाणी कसं आलं याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर कसं येते पाणी बाहेर बघा. ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल डाऊन. म्हणजेच बघा ग्लासामध्ये बर्फाचे खडे ठेवल्यानंतर ग्लासाभोवती असलेला म्हणजे हवेचा जो थंडावा आहे तो काय होतो त्याच्यामध्ये मिळतो आणि त्यामुळे काय होतं ॲज द वॉटर वेपर्स इन द एअर कूल डाऊन. म्हणजे हवेमधले जे वॉटर वेपर आहेत म्हणजे बाष्प जे आहेत तर त्याचं रूपांतर काय करतं पाण्याला थंडावा मिळायला मदत करतं. थंडावा मिळाला की काय होतं विशिष्ट तापमानाला जाऊन त्याचं काय ट्रान्सफॉर्मेशन होतं. इथं पुढं सांगितलं बघा ॲज द वॉटर वेपर इन दिस एअर कूल डाऊन इट कंडेन्स अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर इन दिस वॉटर दॅट कलेक्ट ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. म्हणजेच काय तर बघा तर आपण हवेमध्ये जे बाष्प आहे तर त्याचं म्हणजे रूपांतर आपल्याला पाण्यामध्ये जो थंडावा मिळाला की ते विशिष्ट तापमानाला जाऊन त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर त्या बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि पाणी जे आहे ते आपल्या ग्लासच्या बाहेरील जो पृष्ठभाग आहे त्याच्यावरती जमा झालेलं दिसतं. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. म्हणजेच बघा आपल्या ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता हवेची आर्द्रता जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी असते.
Similarly, the humidity level also change from time to time during the period of a single day. म्हणजे ह्युमिडिटी जी आपली आहे तर ती दिवसातून म्हणजे दिवसभरामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये सतत बदलत असते. म्हणजे दिवसाच्या 12ला जी ह्युमिडिटी आहे, आर्द्रता जी आहे ती संध्याकाळच्या 12 वाजता असू शकत नाही, म्हणजे चेंज होत जाते. आता पुढं पाहिजे बघा. The level of humidity of the air is determined by its capacity to hold water vapor. म्हणजे हवेची जी आर्द्रता आहे तर ती कशावरून ठरवली जाते तर बघा, म्हणजे हवेची आर्द्रता म्हणजे बाष्प धरून ठेवण्याची किती क्षमता आहे, म्हणजे वॉटर वेपर जे आहे ते किती होल्ड करून ठेवतात याच्यावरती ठरवली जाते. ड्युरिंग the level of humidity of the air is determined by capacity to hold water vapor. म्हणजे हवेतलं जे आर्द्रतेचं प्रमाण जे आहे तर ते कशावरून ठरवलं जातं तर म्हणजे हवेमध्ये जे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता आहे त्यानुसार ठरवलं जातं. ओके. ड्युरिंग द नाईट ऑर ॲट डाऊन when the temperature of the air is low, its capacity to hold the vapor is less. म्हणजे रात्री किंवा पहाटेच्या वेळी जेव्हा हवेचं तापमान कमी असतं ना तेव्हा त्याची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती कमी असते. At such times the excess vapor is transformed into water droplets, thus is what we call dew. म्हणजेच बघा पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळेस जे बाष्प जे आहे ते धरून ठेवण्याची कॅपॅसिटी कमी असते आणि कॅपॅसिटी कमी असल्यामुळे हवेमधलं जे जास्तीचं जे वेपर्स आहे तर त्याचं ड्रॉप्समध्ये कन्व्हर्जन होतं, म्हणजे आपण त्याला दवबिंदू, ड्यू म्हणजे दवबिंदू असं म्हणतो. एअर इज अ मिक्सचर ऑफ हेवी फाईन पार्टिकल ऑफ सम गॅसियस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर. म्हणजे हवा ही एक आहे बघा, हवेमध्ये म्हणजे खूप सारे फाईन पार्टिकल्स म्हणजे अतिसूक्ष्म कण की लहानात लहान कण असतात. तर कोणते असतात बघा, गॅसियस म्हणजे काही वायूचे कण असतात, काही डस्ट धूळ म्हणूयात आपण, स्मोक धूर आणि मॉइश्चर बाष्प यांचं वेगवेगळं प्रमाणात असतात. When rays of light fall on these minute particles, the particles spread the light in all directions. म्हणजे हे सगळं हवेमध्ये जे फाईन पार्टिकल्स आहेत ह्या फाईन पार्टिकल्सवरती जेव्हा सनलाईट किंवा कोणतीही प्रकाश किरणं पडतात तेव्हा काय होतं, ते हे सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा त्या प्रकाश किरणं काय होतं सगळीकडे विखुरले जातात. म्हणजे त्याच्यापासून विखुरले म्हणजे सगळीकडे पसरले जातात. आणि काय होतं बघा, दिस नॅचरल फेनॉमेनॉन इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. मग ह्याला प्रकाशाचं विकिरण असं मराठीमध्ये म्हणलं जातं. येते लक्षात. आता पुढं आपल्याला पाहिजे टेम्परेचर रेग्युलेशन म्हणजे तापमान नियंत्रण. द अर्थ रिसीव एनर्जी फ्रॉम सन. म्हणजे पृथ्वीला सूर्यापासून ऊर्जा मिळते, हे सगळ्यांना माहितीच आहे. दस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. मग आता जे सूर्यापासून आपल्याला ऊर्जा भेटलेली आहे तर ती पृथ्वी काय करते, उष्णतेच्या रूपात काय करते, परत माघारी देते किंवा रिफ्लेक्ट करते. द कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच ॲज वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब अ पार्ट ऑफ दिस हीट अँड गिव्ह इट टू द अदर कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एअर. म्हणजे बघा, म्हणजे पृथ्वी काय करते, पृथ्वीभोवती असलेल्या म्हणजे हवेमधलं बाष्प किंवा कार्बन डायऑक्साईड असेल यासारखे घटक काय करतात, उष्णतेचा काही भाग शोषून घेतात आणि इतर घटक काय करतात, इतर घटकांना तो देऊन टाकतात. ॲज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन वॉर्म अँड देअर बाय बिकम सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. म्हणजे त्यामुळे काय होतं, पृथ्वीला नको असलेले भाग देऊन टाकल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तो उबदार राहतो आणि पृथ्वीवर जे सजीवसृष्टी जी आहे, लिव्हिंग थिंग्स सजीवसृष्टी जी आहे ती कशी आहे, ते सुटेबल राहते किंवा अनुकूल राहते. इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वूड हॅव बीन व्हेरी लो. म्हणजेच काय होतं, पृथ्वी जर हवा जर नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचं जे सरासरी तापमान जे आहे ते खूप कमी झालं असतं.
येते लक्षात. त्यामुळे आपल्याला पृथ्वी आणि सूर्याची किती महत्त्वाचे आहेत दोघेही घटक. पुढे सांगितले ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साऊंड, म्हणजे ध्वनीचं प्रसारण कशामुळे होते पाहायचे. ऑल द साऊंड्स दॅट वी हिट रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर, म्हणजे आपल्याला ऐकू येणारे सर्व जे आवाज जे आहेत आपल्या आसपासचे, तर ते आपल्याला हवेतून आपल्यापर्यंत ऐकू येतात. म्हणजे हवा जर नसेल तर आपल्याला कोणताही आवाज ऐकू येत नाही. द डेन्सिटी ऑफ एअर अल्सो चेंज ड्यू टू द चेंज इन इट्स टेम्परेचर, म्हणजे बघा तापमानातील बदलामुळे काय होतं, हवेची कधी कधी डेन्सिटी बदलते. इन विंटर द डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीज, थंडीमध्ये काय होतं, ही डेन्सिटी जी आहे घनता ती काय होते, वाढते. वी कॅन हिअर द विसल ऑफ अ डिसेंट ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन द विंटर. थंडीत काय होतं, हवेची डेन्सिटी जी आहे ती वाढलेली असते आणि आपल्याला एखादी रेल्वे गाडी वगैरे जर चालली असेल तर त्याची व्हिसल आपल्याला लांबून सुद्धा ऐकू येते. सकाळचं किंवा पहाटेचं तुम्ही ऐकू शकता. एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड, म्हणजे ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी हवेच्या माध्यम म्हणून उपयोग केला जातो. ओके, उर्वरित भाग आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. थँक्यू.